अजितदादा शेवटच्या काळात प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पित नव्हते. रोहित पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अजितदादा यांचा फक्त अपघात नव्हे तर तो नियोजनबद्ध अपघात होता असा रोखठोक दावा केला आहे. अजितदादा यांचा 100% घातपात झालेला असू शकतो असं खळबळजनक विधान त्यांनी केलं. विशेष म्हणजे हे दावे करताना त्यांनी काही फोटोंचा आधार घेतला आहे. विमान चालवण्याचे नियम, विमान लँडिंग दरम्यान असलेला प्रोटोकॉल, पायलटचा अनुभव तसेच इतर तांत्रिक बाबींचा उल्लेख करून त्यांनी अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली पाहिजे अशी थेट मागणी केली आहे. आणि विशेष म्हणजे अजितदादांसोबत घातपात झाल्याची शंका उपस्थित करताना त्यांनी काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलं आहे. रोहित पवार यांनी अजितदादांसोबत घातपात झालेला असू शकतो अशी शंका उपस्थित केली आहे. कोणताही घातपात होऊ नये यासाठी अजित पवार किती काळजी घ्यायचे याचे उदाहरण त्यांनी दिलं आहे. अजितदादांनी शेवटच्या काळात प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे बंद केले होते असं त्यांनी म्हटले. अजितदादा लढवय्या होते. त्यांना कोणी ब्लॅकमेल करू शकत नव्हतं. मी फक्त जे घेत असलेली काळजी सांगितली. प्लास्टिकच्या बाटलीत टॅम्परिंग होऊ शकतं, त्यात काही ना काही मिसळता येऊ शकतं. म्हणून दादा प्लास्टिक बाटलीऐवजी काचेच्या बाटलीत पाणी प्यायचे, ते स्वतःची काळजी घ्यायचे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं. ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही. म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो. जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो, दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय. म्हणलं चांगला आहे, तो तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे. मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको. आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे. आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहीत नाही. दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना, ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे, म्हणजे मला ते वापरता येईल. हे का ते काय बोलत होते, कसं काय, शेवटी आत्ता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत, जात आहेत. त्यामुळे काचेच्या बाटलीपासून फार विमान स्वतःचं त्या ठिकाणी असावं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही. फक्त एवढंच आहे, माझा काका, आमचे नेते, आमचे दादा आज आमच्या सर्वांच्या मध्ये नाही आहेत. पण ते का नाहीत, कशामुळे झालं, कुणी केलं, जर केलं असेल तर कसं घडलं, का केलं गेलं, याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. कारण का आम्ही आमच्या दादाला, आमच्या काकाला आम्ही मिस करतो. आणि नक्कीच मी एक तुम्हाला सांगतो, जर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर सत्यमेव जयते, आपल्याला विजय या रिसर्चच्या बाबतीत नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.